हॅलो मित्रांनो, स्कूल मेमरीज यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत ओरिगामीच्या जगातील एक प्रसिद्ध आणि सुंदर कागदी कला. तर कागदी कलेचं नाव आहे क्रेन बर्ड, म्हणजेच कागदाचा बगळा. आपल्याला माहितीच आहे की ओरिगामी कला ही फार जुनी असून जपानमध्ये 1000 बगळे बनवल्यास तुमची एक इच्छा पूर्ण होते, अशी जपानच्या लोकांची श्रद्धा आहे. असं मी गुगलवरती रीड केले होते, वाचलेले होते. तर या ओरिगामी बघण्यासाठी आपल्याला फक्त एक स्क्वेअर शेप कागदाची गरज आहे. जर तुमच्याकडे रंगी कागद असेल तर तो कागदी बगळा आणखी आकर्षक दिसेल. तुम्ही तर बघू शकतात की हा एक क्रेन बर्ड बनवलेला आहे आणि तो अतिशय सुंदर आहे. चला तर मग सिंपल स्टेप्स समजून घेऊया. मी या ठिकाणी 20x20 20x20चा स्क्वेअर शेप पेपर घेतला आहे. तुम्ही कोणत्याही डायमेन्शनचा पेपर घेऊ शकतात. स्मॉल पेपर असेल तर तो त्या पेपराने क्रेन बनवायला थोडा त्रास होणार. थोडा पेपरचे डायमेन्शन 20x20 25x20 असे घेणार तर सुंदर मोठ्या शेपचा क्रेन बर्ड बनवू शकतात. तर या ठिकाणी मी त्या स्क्वेअर शेप पेपरला हाफमध्ये फोल्ड करून घेतलं आहे. त्याच पद्धतीने अपोजिट साईडने सुद्धा फोल्ड करून घेऊ. तर तुम्हाला इथे बघायला मिळेल एक प्लस साईन बघायला मिळेल. त्याच पद्धतीने क्रॉसमध्ये सुद्धा आपण त्याला फोल्ड करून घेऊ पेपरला. तर ह्या पद्धतीने जर पेपर फोल्ड केल्यानंतर आपल्याला प्लस साईन ॲज वेल ॲज क्रॉस साईन बघायला मिळेल. त्यानंतर ही जी क्रॉस साईन आहे, क्रॉस फोल्ड केलेला आहे, त्या क्रॉसला ह्या पद्धतीने फोल्ड करून घ्या आणि आपल्याला एक स्क्वेअर शेपमध्ये पूर्ण एक जो पेपर होता तो मिळणार आहे. त्यानंतर ह्या ज्या बाजू आहेत, ओपन एंड पेपर आहे, त्या बाजूला ट्रायंग्युलर शेपमध्ये फोल्ड करून घ्या. या पद्धतीने ट्रायंग्युलर पार्टमध्ये फ्रंट साईड ॲज वेल ॲज बॅक साईड ऑफ दिस पेपरला फोल्ड करून घ्या. प्रॉपर फोल्डिंग झाल्यानंतर हा जो ट्रायंग्युलर पार्ट आहे त्याला सुद्धा बॅक साईड आणि फ्रंट साईडने फोल्ड करून घ्या. आता ही जी स्टेप आहे ती खूप महत्त्वाची स्टेप आहे. आता ह्या छोट्या स्क्वेअरला ह्या पद्धतीने अनफोल्ड करा आणि एक रोम्बस शेपमध्ये फोल्ड करून घ्या. तुम्ही बघू शकता की एक रोम्बस बनवला आहे. त्याच पद्धतीने मागील बाजू सुद्धा अनफोल्ड करून रोम्बस शेपमध्ये परफेक्ट रोम्बसमध्ये फोल्ड करून घ्या. तुम्ही बघू शकता की जो स्क्वेअर शेप पेपर होता त्याला आपण रोम्बसमध्ये कन्वर्ट केलेला आहे. त्यानंतर ही जी फोल्डेड कट बाजू आहे आणि तर अखंड बाजू आहे, ती कट केलेली बाजू आहे, कट सेक्शन जो आहे त्या साईडने हा जो रोम्बसचा एक पार्ट आहे त्याला फोल्ड करून द्या. या पद्धतीने सेम मेथडने अपोजिट साईडला सुद्धा फोल्ड करून द्या. तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने रोम्बसचा शेप चेंज झाला. त्यानंतर ह्या ज्या दोन फोल्डेड साईड्स आहेत त्यांना ह्या पद्धतीने फोल्ड करून घ्या. त्यानंतर हा जो शेप आहे त्याला ह्या ट्रायंग्युलर पार्टमध्ये, आयसोस्केलस ट्रायंग्युलर पार्टमध्ये वरच्या साईडने फोल्ड करून घ्या. तुम्ही आता अशा शेपमध्ये तुम्हाला पूर्ण पार्ट दिसणार आहे. त्यानंतर परत एकदा ह्या ज्या दोन बाजू आहेत त्या दोन साईड्सला या पद्धतीने फोल्ड करून घ्या. आपण फोल्ड करून घेतलंय. आता आपला बगळ्याचा शेप आपण बनवणार आहोत. हे दोन बगळ्याचे पंख आहेत, त्या पंखांना या पद्धतीने आपण फोल्ड करून घेतलं आहे. बघू शकता तुम्ही की हे दोन बगळ्याचे पंख झालेले आहेत आणि
बगळ्याची शेपटी आणि बगळ्याचं तोंड आपण इथे बनवणार आहोत. त्यासाठी या ट्रँग्युलर पार्टला फ्रंट साईडने या पद्धतीने फोल्ड करून घ्या आणि ही शेपटी आहे त्याला सुद्धा आपण फोल्ड करून घेऊ. त्यानंतर बगळ्याचा आपण तोच बनवून घेऊ. तर हा जो ट्रँग्युलर पार्ट आहे त्याला या पद्धतीने फोल्ड करून घेऊ. बघू शकता तुम्ही की बगळ्याची चोच तयार झाली आहे आणि बगळ्याची शेपटी तयार झालेली आहे. या पद्धतीने आपण पेपराचा बगळा बनवलेला आहे. तर काही सिंपल स्टेप्सने आपण पेपराचा बगळा बनवू शकतो. तुम्ही त्या बगळ्याला डोळे दाखवू शकता. बघू शकता तुम्ही एक सुंदर पद्धतीने आपण पेपर क्रेन बनवलेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आपण पुन्हा भेटूया अशाच छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.